नमस्कार मंडळी, काय म्हणताय मग सगळे. आज आपण बोलणार आहोत आपल्या एकदम जीवाभावाच्या सणाबद्दल. एकदम गावाकडे एकदम मातीचा सुगंध असा घेऊन येणारा सण, तो म्हणजे आपला गुढीपाडवा. शहरात किती राहिलो तरी गुढीपाडवा आला की आठवण येते फक्त गावाचीच. सकाळची वेळ, कोंबड्यांचं आरवणं, गाड्यांचं धुणं आणि आपल्या गुढीपाडव्याची तयारी. गुढीसाठी बांबू उभारणं, घरात एक वेगळीच लगबग. लहान पोर एकदम नवीन कपड्यासाठी खुश आणि मोठे एकदम बिझी. एक उंच बांबू, त्याच्यावर नवीन साडी, त्याच्यावर तांब्याचा लोटा आणि कडुलिंबाशिवाय तर गुढी शक्यच नाही. झाली आता आपली गुढी, चला उभारू मग. एकदम लांब उंच उंच बांबू, 12 ते 5-10 मीटर गेले पाहिजे. आता एकदम खरी मजा. कडुलिंब आणि गुळ एकदम कुस्करून मिक्स करून घ्यायचा, बारीक एकदम बारीक. आता खायला बघा कशी मजा येते. एकदा का तयार झाले की मजाच मजा. लहान पोर तर एकदम खुश. कुणाला गोड लागते आणि कुणाला कडू लागते. आता बघूच खरी मजा. चाललंय तर पुस करणं. नांगाक्षी नांगाक्षी, पूर्ण एकदम मिक्सिंग करून घ्यायचं. टँग 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 टँग. पहिला प्रसाद गुढीला, मग आता खरी मजा. हे प्रभू प्रभूला बोला. हे खाता प्रभूला आवाज. काय मॅचिंग मॅचिंग कपडे घातले. आला का प्रभू, आला का? बसले हा. हा. रामने खाल्ला दिवाचा खायचा असतो. एक खाल्ला का नाही वर्षभर अजून? तर नाही खाल्ला. अरे वा. चला हा करा. कधी खाल्ला तू? हे चल चारा. अडकला मला असेल. चारा. ओ बाबा, बघ बाबा, बाबा. हा करा. हा करे. थोडस एक प्रसाद म्हणून खावं लागतो बाळा. हो, हे काय घेतलंय? तिकडे बघा. हे बी खाते राहत नाही, हे बघ. त्याला परत एकदा ट्रायल द्या आपण. चला ओमला परत एकदा. रामात आंघोळ करायची. मी खाल्ला की. अरे त्यात गोड टाकला नव्हता काय, त्याला गोड टाकलेला त्याला हिरवा हीच पाला गेला. थांब गोड टाकलेला देतो. अरे फक्त गोळ गोळ, फक्त गोळ गोळ गोळ. आता आईनं
शेणाच्या पाडव्या बनवाय घेतल्या त्या दाराच्या भिंतीच्या एकदम कडेला. आणि ह्या पाडव्यावरती कडुलिंबाची पानं लावायची. आईने पण एकदम अशी सुरेख छान अशी डिझाईन बनवाय घेतली या. काय काय मान तालुक्यातले काढतात. आजकाल शहरात तरी अशा पाडवं बघायला पण मिळत नाही. ते शेणच नाही तर काय. आमच्याकडे तर प्रत्येक दाराच्या कड्याला बांधकामी करत असतो. पाणी काढते. रामण्याचा पाडवा. एकदम सगळी पोरं एकदम लय जाम खुश आहेत. त्यांना साखरच्या गाठी दिल्यात ना आता इतक्या वेळ कडुलिंबाने गुळ खाल्ला तेव्हा नको नको करत होता. आता कसा गाठी घेऊन फिरतो. आणि आपला कुठलाही सण म्हणले की आपण नारळ पडल्याशिवाय नारळ पडला पाणी बी तांबे घेतलंय. खाऊन हिजाला खाऊन राम.
मंडळी, आता आम्हाला निरोप द्या आणि तुम्हाला परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असंच आम्हाला आमच्यासोबत कायम राहू द्या. जय महाराष्ट्र.